रामकृष्ण हरी. आपण वारकरी संप्रदायाचा इतिहास बघत असताना संत भानुदास महाराज आणि संत एकनाथ महाराज यांचा कालखंड बघितला. ज्या पद्धतीने संत ज्ञानेश्वर महाराज यांनी साहित्याची रचना करून वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार केला किंवा वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाला एक बैठक दिली, आणि संत नामदेव महाराज यांनी कीर्तनाच्या द्वारे वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार उत्तर भारतात केला. तीर्थयात्रेच्या रूपाने या दोन्हीही संतांनी प्रचार प्रसार केला. त्याच पद्धतीने संत एकनाथ महाराज यांनी साहित्याची रचनाही केली आणि कीर्तनाच्या द्वारे वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार सुद्धा केला. आपण जर बघितलं तर संत ज्ञानेश्वर महाराज यांनी त्यांची जी साहित्य रचना केली ती जवळपास ओवी या वृत्तामध्ये केली. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी अभंग लिहिलेत किंवा अभंग रचले, पण त्यांची जी सर्व रचना आहे ती रचना ओव्यामध्ये आपल्याला दिसते. आणि नामदेव महाराजांनी फक्त अभंगच रचले. पण आपण ज्यावेळेस एकनाथ महाराजांकडे बघतो तर एकनाथ महाराजांनी ओव्यांमध्ये असंख्य रचना केलेल्या दिसतात आणि त्यासोबत त्यांनी अभंगही रचले. श्रीनाथांनी श्रीमद व्यासकृत जे श्रीमद भागवत महापुराण आहे त्याच्या एकादश स्कंदावर ओवीबद्ध टीका लिहून ज्ञानेश्वरी जोड दिली. याशिवाय त्यांचे हस्तामलक, स्वात्मसुख असे ओवीबद्ध लहान ग्रंथ आहे. त्यांनी रुक्मिणी स्वयंवर सारखा ग्रंथ सुद्धा लिहिला आहे. आणखी एक ओवीबद्ध त्यांचा जो ग्रंथ आहे तो म्हणजे भावार्थ रामायण. तो काही कारणानं त्यांच्याकडून पुरा झाला नाही, पण त्यांच्या आशीर्वादाने नंतर तो मात्र गावाने पुरा केलेला आपल्याला दिसतो. आणि स्वतः नाथांची जी अभंग रचना आहे ती हजारांच्या वर आज प्रसिद्ध आहेत. एवढी मोठी ग्रंथरचना आपल्याला एकनाथ महाराजांनी रचलेली दिसते. तर अशा एकनाथ महाराजांचा आपण कालखंड बघितल्यानंतर आपण श्री तुकोबाराय व निळोबाराय यांचा कालखंड बघणार आहोत. श्री नाथांच्या नंतर काही वर्षांमध्ये पुणे जिल्ह्यात इंद्रायणीच्या काठी असलेलं देहूगाव या ठिकाणी जगद्गुरू संत तुकोबाराय यांचा जन्म झाला आणि त्यांचे शिष्य जे आहेत निळोबाराय. तर या गुरु शिष्यांचा काळ आपण आज बघणार आहोत. श्रीनाथांनी आपला देह ज्या साली ठेवला त्यानंतर सुमारे 9 वर्षांनी इंद्रायणीच्या काठी पुण्यापासून 15 मैलाच्या अंतरावर असलेल्या देहूगावी श्री तुकाराम महाराज यांचा जन्म झाला. याच संतवीराने वारकरी मंदिरावर कळस चढविला असे आपल्या अभंगात बहिणाबाईने म्हटले आहे. स्वतः अत्यंत हालपेष्टा सोसून त्यांच्या संसारावर स्वहस्ते अग्नी ठेवून याच वारकरी शुराने हा पुण्यधर्म वाढता केला. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्यधर्म केला. हरिभजने हे धवळिले जग चुकविला लाग कडी काळाचा. तुकाराम महाराजांना कळस म्हणण्याचे कारण यांच्या नंतर गेल्या 300 वर्षात त्यांच्या उंचीस लागेल असा महात्मा वारकऱ्यात निर्माण झाला नाही. त्यांचे शिष्य पिंपळनेरकर निळोबा हे त्यास शोभण्यासारखे शिष्यच होते, पण गुरु ते गुरु व शिष्य तो शिष्य. ज्ञानदेवांच्या समाधीनंतर महाराष्ट्राच्या ऐहिक तेजात जो क्षय लागला होता त्याची 300 वर्षात वाढ होत होत महाराजांच्या वेळेस त्या रोगाच्या उत्तर अवस्थेच्याही उत्तर भागास सुरुवात होऊ लागली होती असे म्हणण्यास हरकत नाही. येथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती ही की तुकाराम महाराज यांच्या वयाचा निम्म्याहून अधिक भाग जाईपर्यंत यादव कुलदीपक, गोब्राह्मण प्रतिपालक व स्वातंत्र्य प्रस्थापक शिवाजी महाराज यांचा जन्मच झाला नव्हता.
शिवाजी महाराजांच्या 20व्या वर्षी तुकाराम महाराज वैकुंठास गेले, तेव्हा महाराजांच्या कालाचा विचार करताना मोगली सत्तेचा शेवटचा भाग व स्वराज्य स्थापनेचा पूर्व भाग या संधिकालाचा विचार करणे आवश्यक आहे. ही गोष्ट येथे प्रामुख्याने सांगण्याचे कारण, पुष्कळ वेळा ही गोष्ट विसरली जाते. पारतंत्र्य हे सर्व दुःखाचे मूळ आहे. ताप भरला म्हणजे अंगाची आग, हातापायाची जळजळ, डोके दुखणे, ओकारी येणे वगैरे सुरू होते. त्याचप्रमाणे पारतंत्र्य प्राप्त झाले की सर्व ऐहिक दुःखास प्रारंभ होतो. पारतंत्र्यात वरची सत्ता परधर्मी असेल तर मग पुसावयासच नको. राष्ट्ररूपाने जगते का मरते अशी स्थिती होण्याची पाळी येते. तुकाराम महाराजांच्या वेळी अशी स्थिती झाली होती. शास्त्रद्वारा धर्मरक्षणाचे काम ज्यांच्याकडे होते ते यवनाचे दास बनून त्यांच्या पदरी मनसबदाऱ्या पत्करून राहिलेले, अध्ययन अध्यापन आचरणद्वारा ज्यांच्याकडे रक्षा असावयाची ते ब्राह्मणही कालाबरोबर नीचांचे चाकर बनले. एवढेच नव्हे तर पोटाकरिता विधर्मी देवतांची उपासना करू लागले. सांडूनिया राम राम, ब्राह्मण करती दोम दोम. आपला पोशाखही त्यांनी परकीय लोकांस साजेल असाच बदलला. टिळे लपविता पाताडी, लेती विजारा काताडी. ही जर दोन उच्चवर्णीय वर्णाची स्थिती तर त्यांच्या पावलावर पाऊल टाकीत जाणे एवढेच केवळ ज्यांचे काम, त्या लोकांचे तर विचारावयासच नको. धर्माच्या रक्षणास राजसत्ता नसली म्हणजे जितक्या विपन्न स्थितीत धर्म जाईल तितक्या विपन्न स्थितीत हिंदू धर्म त्यावेळी जाऊन पोहोचला होता व कोणी हातात दंड घेऊन या अधार्मिकास वठणीवर आणेल असा पुरुष निर्माण होईल तर बरे असे वाटू लागले होते. काय करू देवा ऐसी नाही शक्ती, दंडुनी पुढती वाटे लावू. पण जोपर्यंत असा कोणी निर्माण झाला नाही तोपर्यंत पाषांड खंडन करून धर्म जिवंत ठेवण्याचे काम आपणच केले पाहिजे. या जाणीवेने श्री तुकोबा यांनी ते काम आपलेसे केले व धर्म उजाळा देण्याचे, रक्षण करण्याचे काम जोराने चालू केले व इहलोकाची यात्रा संपूर्ण होईपर्यंत ते काम अखंड त्यांनी चालू ठेवले. ते म्हणतात, धर्माचे पालन करणे पाषांड खंडन, याची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. श्री ज्ञानदेव नाम श्री एकनाथ यांच्याशी तुकाराम महाराजांच्या चरित्राची तुलना केल्यास दोघांच्या परिस्थितीत महदंतर होते असे दिसून येते. श्री ज्ञानदेव व श्री एकनाथ द्विज होते तर तुकाराम महाराज शूद्र वंशोत्पन्न होते. श्री ज्ञानदेवास व नाथास गुरुकृपा लहान वयातच प्राप्त झाली तर श्री तुकोबांचे यांच्या अगदी उलट. लहानपणीच त्यांचे वडील निवर्तले. थोरला भाऊ विरक्त बनून घर सोडून गेला व प्रपंचभार अल्पवयातच महाराजांच्या अंगावर पडला. प्रारब्ध अनुकूल होती तोपर्यंत सर्व ठीक चालले, पण काल उलटला. व्यापारात तोटा येऊ लागला. मोठा दुष्काळ पडला व एक कुटुंब व एक मुलगा अन्नाशिवाय मृत्युमुखी पडली व बुवास प्रपंच नश्वर व दुःख बांधवडी आहे हे अनुभवाने पटले. वाराग्य प्राप्त झाल्यावर मात्र काय करावे यासंबंधी त्यास फार विचार करण्याचे कारण पडले नाही. कारण तुकोबाराय यांच्या घरी नाथाप्रमाणे 7 पिढ्या पंढरीची वारी चालत आली होती. म्हणून श्री तुकोबांनी लगेच डोंगर गाठला व साधन करण्यास आरंभ केला. त्यास यश येऊन श्री पांडुरंगाचे दर्शनही झाले. मग तुकोबारायांनी स्वतःचा प्रपंच व इतपर करावायचा नाही तर देवाचा प्रपंच थाटवायचा असा निश्चय करून आपल्या वाटिणीचे कागदपत्र नदीत बुडवले व लोकास भगवत पथाचा उपदेश करण्याचा तडाखा लावला. पंढरीची वारी व भगवत भजन याशिवाय दुसरा कोणत्याही साधनाचा श्री तुकोबारायांनी अवलंबन केला नाही. ते म्हणतात, कोणी काहीतरी केली आचरणे मज या कीर्तने विन नाही. याच स्वतःच्या अनुभवाने सिद्ध ठरलेल्या व सद्यफल देणाऱ्या मार्गाचा त्यांनी जगास उपदेश केला. हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला, जप तप यज्ञ लाजविले वाणी, हरिनाम कीर्तन करुनिया. रामेश्वर भट्ट म्हणतात, भगवत भजन हे कसे समर्थ साधन आहे व पंढरपुरास विठेवर चैतन्याचा गाभा कसा उभा हे तुकोबाबुवांनी पुनश्च स्वतःच्या तपसिद्धीने लोकांस निदर्शनात आणले.
घोटवीन लाळ ब्रह्मज्ञाना हाती मुक्त आत्मस्थिती सांडवीन. तुकोबारायांचे कीर्तन अत्यंत रसाळ, हृदयाला जाऊन भिडणारे व स्वयंस्फूर्तीने तात्काळ केल्या जाणाऱ्या अभंगाने तर अतिशय बहिरीचे होई. श्री तुकोबांनी अभंगरचना पुष्कळ केली. पैकी सध्या सुमारे 4,500 अभंग त्यांचेच म्हणून प्रसिद्ध आहेत. फडावर माळ्याची व गंगूकाक्यांची अशा 2 पाठांच्या गाथा मानल्या जातात व बाकीचे अभंग क्षेपक समजतात. बुवा स्वतः शूद्र, यामुळे त्यांना कीर्तन करून उपदेश करण्याची पात्रता नाही असे मानणारे एक वेळचे त्यांचे द्वेष्टे वाघोलीकर, रामेश्वर भट्ट व ज्यात क्षात्रतेज मुसमुसत होते व पुढे ज्यांनी स्वराज्य स्थापिले ते शिवाजी महाराज, यापासून तोंत हात गंगाराम मवाळ, संताजी जगन्नाडे, कोंडोपंत लोहोकरे, मंबाजी बुवा, शिवबा कासार याचपर्यंत सर्वांची श्री तुकोबारायांचे कीर्तन ऐकत असताना एकच वृत्ती होऊन जात असे. लुब्धली नांदी लागली समाधी, मूळ जन नर नारी लोकारे, पंडित ज्ञानी योगी महानुभाव, एकची सिद्ध साधकारे. जरी तुकोबारायांनी श्री हरिभक्तीचाच महिमा विशेष वाढविला तरी कर्ममार्गाचा त्यांनी उच्छेद केला असे बिलकुल नव्हे. त्यांनी ठिकठिकाणी एकाच परमेश्वरापासून 4 वर्ण झाले, पण प्रत्येकाची कर्म भिन्न आहेत व ती प्रत्येकाने अवश्य केली पाहिजे असे सांगितले आहे. बोले वर्म जो चाले या विरहित, तो जाना पतित श्रुती बोली. शिका सूत्र तुझा गुंतला जमान, तववरी तू जाण श्रुती दास. पण हे पूर्वमीमांसकाप्रमाणे कर्मवादी नव्हतेच. अर्थात कर्म ही भगवदार्पण बुद्धीने नामाचे साह्य घेऊन करावे अशीच त्यांची शिकवण होती. असे हे संत तुकोबाराय यांचा कालखंड आपण बघितला तर यांचं उत्तरायुष्य हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालखंडामध्ये होतं आपल्याला दिसते. परंतु सुरुवातीला जर बघितलं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये जे महत्त्वाचे जे वर्ण त्या काळी मानल्या जात होते ते म्हणजे ब्राह्मण आणि क्षत्रिय. हे मात्र मुघलांच्या दरबारी किंवा इतरही इस्लामिक जे राजे होते त्यांच्या दरबारी मात्र चाकरीकरणातच हे 2 वर्ण किंवा जाती आपला स्वाभिमान मानत होते. म्हणजे ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचं जे काही शूरपणा बुद्धिपणा होता हा मात्र मुस्लिम राजांच्या दरबारी दाखवण्यातच त्यांचा सगळा पुरुषार्थ चालला होता. अशा कालखंडामध्ये ज्यावेळेस हिंदू धर्माला अत्यंत ग्लानी आली होती त्या कालखंडामध्ये संत तुकोबारायांचा जन्म झाला होता. अशा संत तुकोबारायांचा आपण कालखंड आता बघत आहोत. तर पुढील येणाऱ्या कालखंडामध्ये आपण श्री तुकोबारायांच्या कालखंडाविषयी विशेष आणखीन माहिती घेण्याचा प्रयत्न करू. तर पुढील कालखंडामध्ये नक्कीच भेटू. रामकृष्ण हरी.